आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र. पोलीस यंत्रणेवर आरोप करणे खासदार विशाल पाटील यांना खूपच महागात पडेल असे सांगत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार बैठकीत वसंतदादा कारखान्याला कसे कर्ज मिळाले याचे उत्तर द्यावे असे खुले आवाहन दिले. पोलीस ठाणे लिलावाने विकले जात असून खुनासारख्या गंभीर घटनांमध्ये अल्पवयीन मुलाचा सहभाग दाखवून मुख्य संशयितांना सोडले जात असल्याचा आरोप खासदार पाटील यांनी एका शाळकरी मुलाचा खून झाल्यानंतर केला होता. याबाबत पालकमंत्री म्हणाले, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन योग्य पद्धतीने काम करत असताना खासदार पाटील यांच्याकडून आरोप होत असतील तर त्यांच्याही काही बाजू मला उजेडात आणाव्या लागतील. खासदार खूप हुशार आहेत. त्यांच्या कारखान्याला जिल्हा बँकेचे कर्ज कसे मिळाले याचे उत्तर त्यांनी द्यावे. त्यांच्या कामगिरीबद्दल मी जर पत्रकार बैठकीत बोलायला लागलो तर त्यांना महागात पडेल. सहकार क्षेत्रात त्यांच्यामुळेच अनेक संस्था अडचणीत आल्या. वसंतदादा कारखाना, सूतगिरणी, बँक यांची काय आणि कशामुळे बिकट अवस्था झाली, आम्ही दूधखुळे नाही. जिल्ह्यात पोलीस, महसूल यंत्रणा योग्य पद्धतीने काम करत आहे. वसंतदादा, मदन पाटील, विष्णुअण्णा पाटील यांनी चांगले काम केले आहे. याबद्दल आक्षेप घ्यायचे कारण नाही. मात्र खासदारांच्या कारकिर्दीत जे काम झाले ते मला सांगायला त्यांनी भाग पाडू नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. खासदार विशाल पाटलांची पत्रकार परिषद यावर मी पण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो, पण मी ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींचा अत्यंत निस्सीम भक्त आहे. ते जसं कशाकडे लक्षच देत नाही, आपलं काम करत होता तसं आहे. मी ज्या दिवशी बोलेन त्यावेळेला खूपच महागात पडेल आणि मग याचा आज विशाल पाटलांनी म्हणावं की या तयारी आहे, तर मग पुढच्या आठवड्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेतो की ह्या जिल्ह्यातला सहकार कोणी मोडीत काढला, कारखाने कोणी मोडीत काढले, बँक कोणी मोडीत काढली, सूतगिरणी कोणी मोडीत काढली. आता पुन्हा सगळं जाऊन पुन्हा एकदा जिल्हा बँकेचं लोन कसं मिळतं, बस इथेच थांबवताय तुम्ही मला. तेव्हा दिस माय ओपन चॅलेंज. नाही मी तुम्ही खासदार एक मिनिट, तुम्ही खासदार अरे हुशार आहेत खासदार, विशाल एवढे हुशार आहेत. हां, ते काय म्हणायचं, SP खूप चांगले आहेत पण कलेक्टर फार वाईट आहेत. आम्ही एवढे दूधखुळे नाही आहोत. आम्ही टीमने काम करतो. जर दोष असेल तर आमचा सगळ्यांचा दोष आहे. एकट्या SPचा कशाला दोष आहे? मी पालकमंत्री कशाला झालो? गाड्यांमधून फिरायला झालो का? माझं म्हणणं असं आहे की खासदारांनी उठसूट आरोप करताना एक बोट तिकडे जेव्हा असतं ना, ते 4 बोटं इकडे असतात आणि त्यामुळे त्यांनी आज डिक्लेअरच करावं की चंद्रकांत पाटलांना माझं खुलं आव्हान आहे, माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलावं नेक्स्ट वीक ओनली फॉर दिस प्रेस कॉन्फरन्स. हो ना जानतो, सुरू करू ना वसंतदादा बँकेपासून आणि वसंतदादा कारखान्यापासून सुरू करू ना. वसंतदादांबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. आमचं मदन भाऊंबद्दल काही म्हणणं नाही, विष्णुपंतांबद्दल काही म्हणणं नाही. पण आज काय स्थिती आहे ना, राजकीय विषय काय? हां, मला एकच मिनिट, एक जण घे. जनरल प्रेस कॉन्फरन्स करू नका. आज मी 3 गोष्टींचा आढावा घेतला, पण यांनी मुद्दा उपस्थित केला त्यावर पुन्हा प्रबोधन करेन. काय बँकेबद्दल माहिती आहे तुम्हाला आणि बँकेच्या नियमांबद्दल? ऐका ना, मी सहकार मंत्री होतो 2 वर्ष. ज्या वेळेला एखादी बँक घाट्यात जाते त्यावेळेला त्याची वसुली करता एका स्टेजला जी कर्ज राहिली, वसुली करताना विकाविकी करता एका स्टेजला आता याच्यापेक्षा जास्त खणता येणार नाही असं म्हणून तो विषय क्लोज करायचा असतो. वसंतदादा बँकेचा विषय किती वर्ष चालला आहे आणि जवळजवळ मी असं म्हणे 80-82% लोकांचे पैसे विकले दिले असं होत एका स्टेजला ती कोणाचीही क्लोज करावी लागते. वसंतदादा बँकेची इन्क्वायरी केव्हा सांगू, मी सहकार मंत्री तेव्हा सुरू झाली 14ला. आज वय इयर कोणते 26. तेव्हा दिस इज अ लॉ. आम्ही काय कोणाला फेवर नाही केलं ना. माजी खासदार संजय काका पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून त्यांचे नेतृत्व जिल्ह्यात स्थिरावलेले नेतृत्व आहे. काही काळासाठी ते राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेले होते, मात्र पुन्हा त्यांना माहेरी यावे वाटले. यात गैर ते काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. श्रीमती जयश्री पाटील यांना भाजप प्रवेशावेळी वसंतदादा बँकेच्या अडचणी दूर करण्याचा शब्द देण्यात आला होता. बँकेतील अनियमित कर्जवसुली थांबवण्यात आल्याने तो शब्द पाळला का असे विचारले असता मंत्री पाटील म्हणाले, सहकार कायद्यानुसार जेवढी वसुली अपेक्षित होती त्यानुसार वसुली झाल्यानंतर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून ते चुकीचे म्हणता येणार नाही. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांनी RSS बाबत केलेलं वक्तव्य चुकीचे नाही. RSS देशप्रेम शिकवणारी संघटना असून जर आम्ही कोणाला संघाच्या शाखेत जा असे सांगितले तर त्यात वावगे काय आहे असेही ते म्हणाले. शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीची विशेष पथकाकडून चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यातील पाळेमुळे निश्चितपणे शोधली जातील आणि गुन्हेगारांना शिक्षा दिली जाईल असेही मंत्री पाटील म्हणाले.